नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। एक तरफ बैंक का चुनाव, दूसरी तरफ भाजपा कार्यालय में मनवेल पड़ा। भाजपा के द्वारा रुपए बांटने का आरोप। यह आरोप नगर सेवक निषाद चोरगे भबिया के द्वारा लगाया गया है और पुलिस तहकीकात कर रही है, पंचनामा कर रही है। आइए सुनते हैं पूर्ण वीडियो में क्या है फुलवारी समाचारों का खास खबर में। वॉरंटचा विषय काढायचा संबंध आहे का? पंचनामा करा ना, पंचनामा झाला पाहिजे ना। वॉरंट कशाला लागते? मग काय रेड हँड पकडलेला आम्ही. अरे चेक करायला वॉरंट ना. ओ पोलीस ते पोलिसांना विचारा वॉरंट घेऊन या. एक काम करा हो साहेब जा पोलीस स्टेशनला वॉरंट बनवा आणि या आणि मग काय करायचं जाऊन दे. आमचं चुकलं, आम्ही तो पोलीस बघा, मला माहिती मिळाली की या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पैसे वाटले जात आहेत. इकडून गेलेला एक माणसाने मला फोन केला. इकडे आपल्या एका मतदार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदाराने मला सांगितलं की मला असे पैसे मिळालेले आहेत आणि या ऑफिसमधून पैसे वाटले जात आहेत. म्हणून मी डायरेक्ट या ऑफिसमध्ये आलो आणि चेकिंग केली तर एका बॅगेमध्ये भारतीय जनता पार्टीची पिशवी होती. त्या पिशवीमध्ये पाकिटं होती, जवळजवळ 20 ते 25 पाकिटं होती. ती मी काढली. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मीडियाला सांगितलं की असं असं चाललं इकडे. त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपली ठाणे जिल्हा बँकेची यादी मिळाली. हे तिन्ही प्रूफ आम्हाला मिळाले. बघा, मला माहिती मिळाली की या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पैसे वाटले जात आहेत. इकडून गेलेला एक माणसाने मला फोन केला. इकडे आपल्या एका मतदार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदाराने मला सांगितलं की मला असे पैसे मिळालेले आहेत आणि या ऑफिसमधून पैसे वाटले जात आहेत. म्हणून मी डायरेक्ट या ऑफिसमध्ये आलो आणि चेकिंग केली तर एका बॅगेमध्ये भारतीय जनता पार्टीची पिशवी होती. त्या पिशवीमध्ये पाकिटं होती, जवळजवळ 20 ते 25 पाकिटं होती. ती मी काढली. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मीडियाला सांगितलं की असं असं चाललं इकडे. त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपली ठाणे जिल्हा बँकेची यादी मिळाली. हे तिन्ही प्रूफ आम्हाला मिळाले.